हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं स्टिचिंग विथ तेजस्वी या चॅनलवर. आज आपण फ्लॅटर कॉलरची ड्राफ्टिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत. तर चला या सुरुवात करूया. म्हणजे पूर्ण मेजरमेंट आहे. मी तुम्हाला परत एकदा सांगते. आजी माझी फ्रंट लेंथ आहे 14.5 आहे, बॅक लेंथ 13.5, फुल शोल्डर माझे 14.5चे आहेत आणि चेस्ट आहे म्हणजे 36ची आहेत, वेस्ट आहे 28.50ची आहे, शोल्डर टॉप एक्स 9.50, लो चेस्ट 12.50, फ्रंट नेक 6.50 आणि बॅकला बघूया काहीतरी नेक टाकायचं असेल तर हा माझा बेल्टच मी डिसाईड केले. अजून डिसाईड नाही केलं का बॅकला काय टाकणार आहोत. जर नाही टाकला तर इथे मी कायच घेणार नाही. मग तुम्ही बघणारच आज ड्राफ्टिंगमध्ये. जर नेक टाकलं तर टाकलं. अपेक्स टू अपेक्समध्ये 7 असणार आहे आणि हा स्लीव्सचा मार्जिंग आहे. ओके, आता कॉलरचा आपण ब्लाऊज शिवत आहोत. त्याच्यामध्ये रेडी शोल्डर आपल्याला नाही लागणार, पण आपल्याला कॉलरचं माप लागणारच आहे. एवढे आपल्याला माप घ्यायचं आहे आणि आपण माप कसं घ्यायचं हे बघितलंच आहे. आपले व्हिडिओसुद्धा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन माप कसं घ्यायचं, बॉडी मेजरमेंट कसं घ्यायचं हे बघू शकता. ओके, आता चला आपण ड्राफ्टिंगची सुरुवात करूया. पहिला तर आपल्याला असं पेपर वगैरे डॅमेज वगैरे असतं, म्हणून तिथून आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ करणार आहोत. ओके, तर पहिला आपण काढूया फ्रंट नेक काढूया. इथे लिहिणार आहोत फ्रंट. ओके, आता फ्रंट काढताना आपल्याला काय करायचं आहे, पहिला सुरुवातीला आपला जेवढा रेडी शोल्डर आहे, तर माझा रेडी शोल्डर कितीचा आहे, 14.5चा आहे. ओके, 14.5मध्ये मला 1 इंच प्लस करायचं आहे. हा आपल्याला कॉलरमध्ये 1 इंच कंपल्सरी प्लस करत आलो होतं आपण, आणि फर्स्ट कॉलरमध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे. मग जेवढा आपल्याला भेटतो त्याला डिवाईड 2 करायचं आहे. किती भेटला, 7.75. तर 7.75ची मार्जिंग कुठून करणार, इथून आपण मार्जिंग करणार 7.75ची. ओके, आता इथे मार्क केला तर इथून डाऊन किती जायचा, तर ते फॉर्म्युलानुसार आपल्याला इथून डाऊन यायचं. जसं कॉलरला आपण जाणार इथून डाऊन, आपली शोल्डर वरनं डिसाईड होते. आपले शोल्डर 14.5चे होते, तर आपण इथून डाऊन किती येणार, 2 इंच डाऊन येणार. तर इथून आपल्याला डाऊन 2 इंच जायचं आहे. ओके, इथून स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. आता इथली नेक विथ कशी काढायची, तर आपले नेक विथ कशी काढायची, जी आपली कॉलरची मेजरमेंट आला तर किती आला, 12.5 आलेला होता ना. मग 12.5ला डिवाईड 4 करायचं आहे. डिवाईड 4 केला, मग त्याच्यातून मायनस 0.50 करायचं आहे. तर किती आला आपला हा 2.62. म्हणजे अडीचला एक लाईन एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपल्याला. इथे घेतलं आणि ही लाईन आपण इथून क्रॉस लाईन ड्रॉ करणार आहोत. ओके, मग त्यानंतर आपल्याला आर्मोल काढायचं आहे. तर आपली चेस्ट 36ची आहे, त्याला डिवाईड 6 करायचं आहे. ओके, 6 आला. मग आपल्याला आर्मोल फॉर्म्युला बघायचा आहे. तर आर्मोल फॉर्म्युलामध्ये बघायची आपली 36 या चेस्टमध्ये येते. आता आपण पॅक नेक करत आहोत, तर आपल्याला किती प्लस करायचं, चेस्ट डिवाईड 6 केला आपण. मग ह्याच्यामध्ये प्लस किती होणार, 0.50. तर याच्यात प्लस 0.50 आपण प्लस करणार. किती आला, 6.50. मग 6.50ची मार्जिंग कुठून करायची, जे आपण 2 इंच डाऊन आलो आहे ना, त्याच्या खालून आपल्याला 6.50ची मार्जिंग करायची आहे. ओके, इथे मार्जिंग केले आणि ही झाली आपली चेस्ट लाईन झाली. चेस्ट लाईन झाली, मग आपल्या इथून चेस्टमध्ये आपण किती प्लस करणार, तर आपण इथे 3 इंच प्लस करणार चेस्टमध्ये. तर का, हा पॅक आहे म्हणून पॅकमध्येच कॉलर जातो ना आपला. तर आपण इथून चेस्टमध्ये 3 इंच प्लस करणार आहोत. तर आता माझी चेस्ट आहे 36ची आहे, त्याच्यामध्ये 3 इंच प्लस केला तर किती झाला, 39 झाला. मग त्याला डिवाईड 4 करायचं आहे आपल्याला. तर किती झाला, 9.75. तर 9.75 अनफोल्ड साईडपासून आपण मार्क करणार आहोत. आता इथे मार्जिंग तुम्हाला जे आवडेल त्यानुसार तुम्हाला मार्जिंग इथे सोडून द्यायचे, 1.50 वगैरे तुम्हाला जसं आवडतं. मग ह्याच्यानंतर ह्याचं सेंटर काढायचं आहे आपल्याला, जो 2 इंच डाऊन आलं आहे आणि जो आपण चेस्ट लाईन आहे याचं सेंटर काढायचं आहे आपल्याला. सेंटर काढला, मग इथून आपण किती आतमध्ये आलो पाहिजेत, म्हणजे एवढा आपला फुल शोल्डर फुल शोल्डर आपला कितीचा होता, 7.75. त्याच्यामधून 1 इंच मायनस केला तर किती झाला, 6.75. तर इथे
75 इथे मार्क केला. आता जेवढा फुल शोल्डर आहे त्याच्यामधून हाफ इंच मायनस केला तर किती येणार 7.25. तर 7.25ची इथे मार्क करायची. ओके. आणि इथून क्रॉसमध्ये मार्क इथे किती करायची साईजनुसार आपल्याला मार्क करायचं आहे. तर आपण 0.75 इथे क्रॉस मार्क करणार आहोत आणि इथून अशी क्रॉस लाईन ड्रॉ करणार आहोत. आपण इथून किती घेतलं तर साईजनुसार आपण घेत असतो. तर 0.75 मी इथून क्रॉस मार्क केला. ओके. आणि मग ही लाईन आहे तशी इथून क्रॉस लाईन ड्रॉ करायची आहे आपल्याला. केलं. मग हा आपल्याला इथे शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. हा आपण शेप ड्रॉ केला. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पहिला इथून आपला जेवढा डाऊन गेलो आणि इथून मार्क केलं ना नेकचं त्याचं सेंटर काढायचं आहे आपल्याला. मग इथून पहिला सेंटर काढणार आपण. ओके. मग त्यानंतर आपल्याला आता नेकचं पण मार्क करायचं आहे. जेव्हा आपण फ्लॅटर कॉलर शिवत असतो ना तेव्हा आपल्याला काय असतो तो डीपच असतो पण तो आपल्याला पॅकनेकमध्येच आपल्याला सगळे डायग्राम वगैरे काढायचं आहे. पण त्याच्यामध्ये कसं तो लॉंगच नेक आला ना तर खूप छान दिसतो, असं व्यवस्थित दिसतो. तर आपल्याला चॉईस आहे का आपण ही चेस्ट एवढा तर कंपल्सरी आपल्याला घेणं आहेच. चेस्टच्या वरती घ्यायचंच नाही मग तो चांगला दिसतसुद्धा नाही आहे व्यवस्थित. तर आपण चेस्टच्या खालीसुद्धा जाऊ शकतो पण ही चेस्टची लाईन दिसते ना इथपर्यंत जर आपल्याला नेक घ्यायचा आहे. आता मी हा चेस्टची लाईन आहे तेवढ्या कितच आपला नेक घेतो. ओके. मग त्याच्यानंतर आपला जसं शोल्डर टू अपेक्स कितीचा आहे तर 9.5चा आहे. त्याच्यामध्ये आपण कंपल्सरी हाफ इंच ॲड करतो. ओके. इथे हा ॲड केलं म्हणजे 10 इंच झाला इथे. ओके. मग त्याच्यानंतर आपली फुल लेंथ घ्यायचं. तर फुल लेंथ कितीची आहे 14.5ची आहे ना. त्याच्यामध्ये 1 इंच ॲड केला तर किती झाला 15.5 झाला. मग इथे 15.5ची मार्जिंग करून घ्यायची. ओके. तर शोल्डर टू अपेक्स कितीचे आहेत माझे तर शोल्डर टू अपेक्स आहे 7चे आहेत. तर 7चा अर्धा केला तर किती झाला 3.50 झाला. 3.50मधून हाफ इंच मायनस केला तर किती झाला 3 इंच झाला ना. हा. तर इथे वेस्ट डार्ट करायचं आहे. तर वेस्ट डार्ट माझी कितीची येणार ते आपण चेक करणार आहोत. तर हा माझा 36 याच्यामध्ये चालला आहे. तर हा वेस्ट डार्ट आहे तर किती येतो आहे माझा 2.50 येत आहे. तर 2.50ची मार्जिंग आपण याच्या पुढे घेणार आहोत. ते 2.50ची मार्क केला. ओके. मग ह्याच्यानंतर आपल्याला वेस्ट बघायची आहे. तर वेस्ट माझी कितीची आहे 28.50ची वेस्ट आहे माझी. मग त्याला डिवाईड 4 करायचं आहे. तर किती आला 7वर 1 लाईन आला. मग त्याच्यामध्ये जो आपण इथे डार्ट घेतलेला ना तो ॲड करायचा. तर किती घेतलेला 2.50चा डार्ट घेतलेला तर किती झाला 9.62 म्हणजे 9.5वर 1 लाईन. इथे 9.5वर 1 लाईन घेतले आणि जसं आपण इथून जो मार्जिंग तुम्ही सोडता तेवढंच तुम्हाला इथे सुद्धा सोडायचं आहे. तर मी 1.5 सोडला आहे. ओके. एवढं झालं. त्यानंतर आपल्याला आर्महोल आणि वेस्ट डार्ट रेडी करायचं आहे. ही लाईन जशी आहे तसेच ड्रॉ करायचं आहे इक्वल. आणि ही लाईन आणि अपेक्स पॉईंट आहे त्याला सेंटर काढायचं आहे. आणि सेंटरचा पण सेंटर काढायचा आहे. असं सेम आपल्याला करायचं आहे. आता इथून आपण 50 बाहेर मार्क करणार आणि इथे 0.20. ओके. इथून स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. मग त्यानंतर जो 0.25 आणि ही लाईन इथे मार्क करायची. मार्क केल्यानंतर इथून नॉर्मल 1 लाईनचा आपल्याला शेप ड्रॉ करायचा आहे. ओके. शेप ड्रॉ केलं. आता ही जेवढी लाईन आहे तेवढी सेम ही इक्वल करायची आहे ना आपल्याला. मग तेवढी सेम इक्वल करायची. तर किती येतो
5.50 सेम या साईडला सुद्धा 5.50 जिथे येईल आपला जसं सेप चालेल त्यानुसार आपण इथे करणार आणि 5.50चा मार्क केला इथे. ओके, हा एवढा आपला मायनस झाला. तर मायनस किती झाला? 50 झाला. मग इथे आपण 25 ॲड करणार. 50मध्ये 25 ॲड केला तर किती झाला? 0.75 झाला. मग इथे क्रॉस लाईन ड्रॉ करायची. ओके, सेम इथे 50 भेटला तर इथे पण आपल्याला 50च मार्क करायचं आहे. ही असे ड्रॉ करायचं. सेम इथे 50 भेटले ते पण सेम इथे 50 घेऊन इथे क्रॉस जायचं आहे आपल्याला. एवढं झालं. त्यानंतर आपल्याला आर्मोल काढायचं. तर आर्मोल कसं काढायचं? आता आपण वेस्ट डार्ट कितीचा घेतला? तर वेस्ट डार्ट आपण घेतला 2.50चा घेतला. त्याला डिवाइड 2 करायचा. किती आला? 1.25. तर 1.25चं मार्जिन कुठून घ्यायचं? जी आपली ही चेस्ट लाईन आहे ना त्याच्यावर मेजरमेंट आपल्या राहिली पाहिजेत. ओके, आणि हा आर्मोलला असं मॅच झाला पाहिजे. ओके, 1.25ची मार्जिन केली. त्यानंतर 1.25ला पण डिवाइड 2 करायचं. 1.25ला डिवाइड 2 केलं तर किती आला? 0.62 आला. तर 0.60 म्हणजे 2 म्हणजे हाफ इंचावरती एक लाईन आली. मग जिथून आपण 1.25 वर गेलो ना तिकडनं आपल्याला हाफ इंचाच्या वरती एक लाईन घ्यायची. ओके, इथून मी हाफ इंचाच्या वरती एक लाईन घेतली आणि ही लाईन अपेक्स पॉईंटला मी मॅच करणार. इथून मॅच केला. मग जी आपण लाईन ड्रॉ केली ना तिकडनं आपल्याला हाफ इंच खाली यायचं आहे. खाली आली आणि हा जसं आपलं सेप चालेल ना आर्मोलचं तसंच आपल्याला पॉईंट असे ड्रॉ करून घ्यायचं आहे. ओके, सुरुवातीला आपण इथून किती गेलो? वर 1.25 गेलो ना. सेम जसं आपण पॉईंट टू पॉईंट बनवले आहे ना सेपनुसार तसंच आपल्याला इकडनं 1.25ची मार्जिन करायचं. जसं आपला सेप चालेल त्यानुसार मी मेजरमेंट पण ठेवली. मी इथून नाही ठेवलं, हाफ इंच खालून मी ठेवलं आहे. तसंच तुम्हालासुद्धा ठेवायचं आहे. 1.25ची मार्जिन केली. जिथे पॉईंट हाफ इंच इथून खाली आली. जसा आपला हा सेप चालेल तसा हाफ आर्मोलच्या हाफ इंच इथून मी पॉईंट बनवला. ओके, मग इकडनं मी 1.25 घेतलं. समजलं नसेल रिपीटमध्ये एकदा बघा. ओके, त्यानंतर अपेक्स पॉईंटपासून इथून क्रॉस लाईन ड्रॉ करायची. थोडीशी बाहेर ड्रॉ करून घ्यायची. इथे बाहेर ड्रॉ केले. आता हा जेवढा आहे तेवढा हा पण इक्वल झाला पाहिजेत ना आपला. तर बघायचं आहे आपला कितीचा आहे हा. 5.50 सेम 5.50ची इथे मार्क केली मी 5.50ची आणि इथे स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. ओके, मग इथून आर्मोलचं सेप ड्रॉ करून घ्यायचा. हा आपला झाला. त्यानंतर आपण नेक काढणार आहोत. तर नेक काढायचं असेल तर आपण काय करायचं? आपल्याला किती भेटलेला? 2.62 भेटलेला आपल्याला इथली विथ. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला कंपल्सरी प्लस 0.25 ॲड करायचं आहे. ओके, 0.25 ॲड केलं तर आपल्याला किती भेटणार? एक लाईन, 3ला एक लाईन कमी. ओके, मग इथून आपण 3ला एक लाईन कमी असं मार्क कर. मला जर असं समजत नसेल तर आपल्याला इथून 25 बाहेर जायचं आहे. एवढं लक्षात ठेवायचं का जो आपण विथ काढले त्याच्या बाहेर आपल्याला 25 बाहेर मार्क करायचं आहे. कंपल्सरी कोणतीसुद्धा साईज असू द्यात आपल्याला तेच करायचं आहे. आणि आपण ही चेस्ट लाईनचीच आपण नेक पकडला आहे ना. मग ही लाईन आणि ही लाईन इथे अशी क्रॉस लाईन ड्रॉ करायची. ओके, क्रॉस लाईन ड्रॉ केली. हा आपला फ्रंट पार्ट पूर्ण रेडी झाला आहे. आता आपण बॅक पार्ट बघणार आहोत कसं रेडी करायचं ते. आता आपण बॅक पार्ट रेडी करत आहोत. इथे मी बॅक पार्ट लिहिते. ओके, आता इथून सुद्धा आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि आपलं जेवढं शोल्डर, आता फुल शोल्डर जसं आपण फ्रंटमध्ये घेतलं 1 इंच ॲड करून 14.5मध्ये 1 इंच ॲड केला ना आपण, तर किती झाला? 15.5 झाला. मग त्याला डिवाइड 2 करायचं आहे. तर किती भेटला? 7.75. 7.75ची मार्जिन आपण अनफोल्ड साईडून करणार आहोत. ओके, 7.70ची मार्क केल्यानंतर आपल्याला इथून डाऊन किती यायचा? तर आपण साईजनुसार बघितलं होतं का आपण इथे 2 इंच आपण डाऊन जातो. सेम जसं फ्रंटमधून गेलं डाऊन तसंच इथे सुद्धा आपल्याला तेवढीच मार्जिन येणार आहे आपली.
ओके 2 इंच डाऊन आलो. जेवढी विथ आपल्याला इथे भेटली होती फ्रंटमध्ये, तरी पुन्हा एकदा बघूया आपण विथ कशी काढली होती. जेवढी आपली कॉलरची विथ म्हणजे 12.5ची म्हणजे कॉलरचा राऊंड आलेला पूर्ण, मग त्याला डिवाईड 4 करणार. ओके 4 केल्यानंतर त्याच्यामधून हाफ इंच मायनस करायचं आहे. 0.50 मायनस केलं, किती भेटला मला 2.62 भेटला. मग 2.62ला इथे मी मार्क केला. ओके आणि हा असं क्रॉस लाईन ड्रॉ केली. त्यानंतर इथून आपल्याला किती प्लस करायचं आहे, तर आपण जसं फ्रंटला गेलो ना, सेम तसंच इथून सुद्धा जेवढी चेस्ट आहे त्याला डिवाईड 6 केलं आणि 6 आलं. मग याच्यामध्ये प्लस 0.50 ॲड करायचं आहे. तर किती आपल्याला भेटलं 6.50 भेटला. तर 6.50ची मार्जिंग कुठून करणार, जिथून 2 इंच डाऊन आलं आहे तिकडनं आपण 6.50ची मार्जिंग करणार आणि इथून स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेणार. ओके स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. जेवढे आपण प्लस इथे पण आपल्याला चेस्टमध्ये 3 इंच प्लस करायचं आहे. तर आपली चेस्ट कितीची होती 36ची होती, त्याच्यामध्ये 3 इंच ॲड केला तर किती झाला 39 झाला. मग 39ला डिवाईड 4 करायचं आहे. तर किती आला 9.75. तर 9.75ची इथे आपल्याला मार्जिंग करायची आणि जिथे आपण जसं फ्रंटमध्ये सोडलं 1.50 सेम इथे पण 1.50 सोडून द्यायचं आहे. मग त्यानंतर आपल्याला 2 इंच डाऊन आलं आणि चेस्ट लाईन आले, याचं सेंटर काढायचं आहे. ओके सेंटर काढलं. मग आपला जेवढा फुल शोल्डर आहे त्याच्यामधून आपल्याला हाफ इंच मायनस करायचं आहे. तर किती आहे 7.75. याच्यामधून हाफ इंच मायनस केलं तर किती आला 7.25. तर इथून 7.25ची मार्जिंग करायची. सेम जेवढा आपला फुल शोल्डर आहे त्याच्यातून सुद्धा हाफ इंच मायनस करायचं आणि ती मार्जिंग कुठे करायची चेस्ट लाईनवर करायचं. तर 7.25चा इथे सुद्धा मार्क करणार आहोत. ओके आणि इथे क्रॉस जाणार आहोत 1 इंच जाणार आहोत क्रॉस. इथून सेफ ड्रॉ करून घ्यायचा आहे. ओके थोडंसं माझं सेफ इथून असं आलं आहे. ओके हा माझा फायनल आहे, हा नाही. एवढं झालं. मग आपल्याला लेंथ घ्यायची आहे. तर लेंथ घेताना आपण फ्रंटचीच लेंथ घेत आहोत, नंतरला मायनस होते ना ती. मी इथून स्ट्रेट लाईनवरनं आपण याच्यामध्ये 1 इंच ॲड करणार. तर 15.5ची इथे मार्क करणार. ओके मग आपली वेस्ट कितीची आहे तर ती चेक करून घ्यायची. तर वेस्ट आहे माझी 28.50ची वेस्ट आहे, त्याला डिवाईड 4 करणार. तर किती आला 7वर एक लाईन आले. तर 7वर एक लाईन पण इथे मार्क करणार आणि 1.5ची मार्जिन सोडली होती ती इथे मार्क करणार. आपला बॅक पार्ट पण रेडी होत आहे. आपल्याला नेक विथ किती घ्यायचे इथून खाली, तर आपल्याला 0.25च नेक विथ घ्यायचे आपल्याला. आणि इथून सेफ ड्रॉ करून घ्यायचं. हा आपला बॅक पार्ट झाला. ओके मी बॅक पार्टमध्ये काहीच नाही. जर तुम्हाला इथे गळे वगैरे टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. ओके आता आपण कटिंग करणार आहोत. तर आपल्याला कटिंग करायचं पहिला आपल्याला इथून आपला जेवढा नेक आहे ना हा मोजून घ्यायचा आहे कितीचा येतोय. ओके आपल्याला कॉलर ड्रॉ करायची आहे ना, त्याच्यामुळे हा मोजून घ्यायचा आहे. आपल्याला किती येतोय ते बघायचं आहे. तर कसं मोजायचं, इथून जसं वी नेक चालू आहे ना सेम त्याच्यावर आपल्याला ठेवायचं, कट टू कट ठेवायचा आणि हा पॉईंट जिथे आला ना तिथून आपल्याला असं क्रॉस करायचं आहे. ओके इथून मी क्रॉस करणार. इथे आला माझा 12वर एक लाईन आले. आता आपण चेक केल्यानंतर 12वर एक लाईन आलेली आहे आपल्याला इथे भेटला आहे. ते आपल्याला इथे नोट करून ठेवायची आहे, नाहीतर आपण विसरून जाऊ. ओके
आठवण म्हणून इथे आपण लिहून घेतलं. आता आपण इथे कॅनव्हासवर आपण पहिला आपला इथे कलरचा आपण माप काढणार आहोत, कारण की आपल्याला इथे ठेवून आपल्याला डायरेक्टली आपल्याला काढायला लागतो. त्याच्यासाठी आपण पहिला कॅनव्हासवर मार्क करणार आहोत. जर कॅनव्हासवर नसेल करायचं, तुमचं काय फॅब्रिक असेल, काय पेपर असेल, तुम्ही त्याच्यावर सुद्धा करू शकता. आपल्याला असं कॅनव्हास किंवा तुम्ही असंच फॅब्रिकसुद्धा घेतलं आणि त्याच्यावर सुद्धा ड्रॉ करू शकता. तर आपण इथून आता कॉलरचं मेजरमेंट मोजलं ना, सेम इथे सुद्धा तेवढंच घ्यायचं आहे. तर किती आला होता आपला 12वर एक लाईन आला होता, सेम इथे पण तेवढंच घ्यायचं. स्ट्रेट लाईन करून इथे 12वर एक लाईन जिथे येतो तिथे आपण ड्रॉ केला. ओके, आणि इथून स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. मग इथून विथ किती घ्यायची, तर तुम्ही 2.75 पण घेऊ शकता, 3 इंच पण घेऊ शकता. तर मी इथे 3 इंच घेते. त्याच्या मोठा आपल्याला घ्यायचा नाही आहे. आपल्याला केवढी पण मोठी साईज असू द्यात, त्याच्यामध्ये आपल्याला आपण 2.75 घेऊ शकतो, लास्ट 3 इंच घेऊ शकतो. आणि इथून स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायचं आहे. ओके, तर आपल्याला विथ किती भेटली होती इथे, ही जी वाढवली ही नाही घ्यायची आपल्याला. याच्यामध्ये आपल्या पहिला विथ कशी आली होती तेवढीच आपल्याला घ्यायची आहे. तर आपला पहिला विथ किती आलेले 2.50वर 1 लाईन, तर इथे मार्क करायचं आहे आपल्याला. ओके, मग 2.50वर 1 लाईन आले ना, त्याच्यात आपल्याला कंपल्सरी 1.25 आपल्याला ॲड करायचं आहे. कोणती पण साईज असू द्या, साईजनुसार आपल्याला हा शोल्डरची विथसुद्धा भेटते. ओके, नेकच्या विथनुसार आपल्याला भेटते. त्याच्यामध्ये 1.25 आपल्याला कंपल्सरी ॲड करायचं आहे. आपली विथ भेटलेली आपल्याला 2.62 भेटलेली. त्याच्यामध्ये आपण 1.25 ॲड केला. किती भेटतो आपल्याला, किती भेटलेले आपल्याला 62 भेटलेले ना, त्याच्यामध्ये आपण 1.22 ॲड केलं तर किती भेटतो 3.87 भेटतो. तर आपण इथे मार्क किती करणार, 3.75 करणार आहोत. ओके, 3.75चे मार्क केले. इथून सुद्धा स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. आपण काय केली, जेवढी आपल्याला इथे विथ भेटली ना त्याच्यामध्ये 1.25 ॲड केलं आहे आपण. ओके, मग इथून मार्क केले. मी इथे लिहिते 2.50वर 1 लाईन इथे घेतली आपण आणि 3.75 आपण इथून आलो. ओके, बरोबर. आणि 3.75चे मार्जिन केले, त्याच्या बाहेर आपल्याला जायचं आहे. आपण 50सुद्धा जाऊ शकतो, 25 पण जाऊ शकतो, 0.75 पण जाऊ शकतो. आपली चॉईसनुसार आपण जाऊ शकतो. आपल्याला हा शेप जसं दाखवायचं आहे त्यानुसार, त्याच्या जास्त आपल्याला जायचं नाही. तर इथून मी 50 मार्क केलं बाहेर, जिथून 2.75चे मार्क केलेलं आहे तिथे. ओके, मग तेच आपल्याला जिथे आपल्याला 12वर एक लाईन आले होती तिथे मी मॅच केला आणि ही जशी बाहेर चालले 0.50 वाढवली होती तिथून क्रॉस लाईन ड्रॉ केली. ओके, क्रॉस लाईन ड्रॉ केली आणि 2.50वर एक लाईन तिथे असं हलकंसं आपल्याला मॅच करायचं आहे. ओके, ही झाली आपली कॉलर. आपण ह्याच्यावर नाही काढू शकत म्हणून आपण ही काढून त्याच्यावर ठेवणार आहोत. तर ती कशी ठेवायची ती बघूया. पहिला तर याची कटिंग करून घेऊ. कटिंग केली आणि हा आपल्याला जसा आपला हा शेप चालू आहे ना तसा आपल्याला हा ठेवायचा आहे. नेकपासून असं आपल्याला ठेवून द्यायचं आहे. तर हा आपण आपल्या फॅब्रिकवर पण ठेवू शकतो. तुम्हाला जर असं लावायचं असेल, चिपकवायचं असेल तर तुम्ही चिपकू पण शकता. हातच चिपकून घेते आता.
आपण इथून हा चिपकून दिला आहे. आता इथून आपण कटिंग करणार आहोत. तर कटिंग कशी करायची ते सुद्धा बघूया. तर इथून जसं आपला पेपर चाललं आहे ना, इथूनच आपल्याला साईडून कटिंग करायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला मार्जिनचा आपला प्लस आहे याच्यामध्ये. ओके, इथून आता पूर्ण कटिंग करून घेऊया. आता इथून थोडा एक लाईनचा आपला शेप गेला आहे, तर तो आपल्याला पूर्ण इथे शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे पहिला. ओके, हा शेप ड्रॉ केला. जसं आपला हा शेप चालला आहे तसंच आपल्याला हा कटिंग करून सुद्धा घ्यायचा आहे. ओके, प्रिन्सेस कट आपल्याला करायचं आहे. आपण ही जी आपला आर्मोल आहे त्याच्यात जे जॉईंट केलं आहे ना आपण, इथून इथे आपल्याला 1/2 इंच खाली डाऊन करायचं आहे. इथे 1/2 इंच डाऊन आलं आणि जो स्ट्रेट लाईन दिसते आपल्या अपेक्स पॉईंटपासून ह्याचं सेंटर काढायचं आहे आपल्याला. सेंटर काढला आणि इथून आपण 0.25 बाहेर मार्क करणार आहोत. आणि जसं आपला शेप चाललं आहे तसं शेपनुसार आपल्याला ड्राफ्टिंग करून घ्यायचे. ओके, आता मला हाताने हा शेप द्यायला लागेल. हे आपली ड्राफ्टिंग झाली आहे. तर बॅक पार्ट आपण कटिंग करून घेऊया. आता आपण हा एवढा आपला मायनस झाला इथून, आणि इथून सुद्धा मायनस झाला हा. ओके, जसं आता मी कटिंग करते सेम तुम्ही सुद्धा तसंच कटिंग करून घ्या.
हे आपले फ्रंट अँड बॅक पार्ट आपले ड्राफ्टिंग रेडी झाले आहे. तर आपले ड्राफ्टिंग तर रेडी झाले आहे. तर आपण कटिंगसुद्धा आता करणार. तर माझ्याकडे हा फॅब्रिक आहे, तर मी काठ यूज करणार आहे. आपले फ्लॅटर कॉलरला यूज होईल अशी ती उठून दिसेल, त्यामुळे मी ही काठ यूज करणार आहे. आणि माझ्यासाठी एवढा फॅब्रिक राहत नाही स्लीव्स वगैरे बनवायला, तर मी स्लीव्स बनवणार नाही. तुम्हाला जसं स्लीव्स आपण अटॅच करत आलो सेम तसंच प्रोसेसिंगमध्ये स्लीव्स वगैरे लावायचे. आता मला फॅब्रिक पुरत नाही म्हणून मी स्लीव्स स्किप करत आहे आणि फक्त कॉलरसाठी हा फॅब्रिक यूज करणार आहे. तर विदाऊट स्लीव्स तुम्हाला जसं लावायचं तुम्ही तसं लावू शकता. आता आपण कटिंग आणि स्टिचिंग आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपली व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.